मला दररोज रात्री झोपण्यापूर्वी माझ्या वडिलांना भेटून झोपण्याची सवय होती. असेच एके दिवशी माझे बाबा बाहेरगावी गेले होते आणि रोजप्रमाणे मी त्यांना त्यांच्या खोलीत भेटायला गेले. तेव्हा मी समोर जे काही पाहिलं ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिथे दादाच आईची सलग 5 तासापासून मी निकिता आमच्या घरात मी, बाबा आणि दादा आम्ही तिघेच राहत होतो. आत्ताच वर्षभरापूर्वी माझी आजी देवाघरी गेली होती. आजी होती तोपर्यंत घरातील सगळे कामं ती बघत असायची. आजी अनेक वेळा बाबांना तू लग्न करून घे असं म्हणाली होती, पण बाबा तर लग्न करायला तयार नव्हते. आजीला जाऊन आज वर्ष झाला होता. मागच्या वर्षापासून आमच्या घरात कामाला आम्ही मोलकरीण लावली होती, पण ती महिन्याला 15 दिवस तर काही ना काही कारण सांगून सुट्ट्या घेत असायची. अनेक वेळा मीही स्वयंपाक बनवायचा प्रयत्न केला होता, पण मी तर अजून 15 वर्षाचे होते, त्यामुळे मला स्वयंपाक वगैरे व्यवस्थित जमायचं नाही. बाबांनाही बाहेरचं खाण्यामुळे आता त्रास होऊ लागला होता. आत्या बाबांच्या लग्नासाठी मागे लागली होती. बाबांचं वय आता कुठे 43 वर्ष होतं. एके दिवशी आत्या घरी आली होती आणि त्याचवेळी बाबांना मुलीकडील मंडळीचा फोन आला. बाबा तर ते स्थळ बघायला नकार देत होते, पण आत्याने दुसऱ्या दिवशी त्या मुलीच्या घरी बघायला जायचा कार्यक्रम फिक्स केला. यावेळी तर आत्या बाबाचं लग्न फिक्स करूनच आली होती. पुढच्या आठवड्याभरातच बाबांच्या लग्नाचा मुहूर्त काढला. बाबांना हे स्थळ फारच आवडलं होतं. आमची दुसरी आई दिसायला फारच सुंदर होती. अगदी गोरीपान व तरुण होती. बाबांच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री मी त्यांच्या खोलीत त्यांना भेटायला गेले होते. झोपण्यापूर्वी मला बाबाला भेटायची सवय होती. आज मी जेव्हा बाबांच्या खोलीत गेले तेव्हा तिथे आईला मी कपडे बदलताना पाहिलं. बाबा बहुतेक तेव्हा खोलीत नव्हते. मी तिथून जाणार तेवढ्यातच बाबा त्यांच्या खोलीतील बाथरूममधून बाहेर आले. बाबांची गळभेट घेऊन मी माझ्या खोलीत निघाले. असंच रोज रात्री मी बाबांना भेटायला जायचे. आई ही कधी माझ्यावर चिडायची नाही. बाबांचं लग्न झाल्यापासून ते फारच खुश राहू लागले होते. माझी नवीन आई त्यांना फारच प्रेम देत होती. आईचा स्वभाव फारच गोड होता. ती आल्यापासून घरात सगळीकडे आनंद पसरला होता. दादा तर आईच्या हाताचा जेवणाचा पुरता वेडा झाला होता. कधी कधी तर तो कॉलेजला जाणंही टाळायचा आणि आईसोबत घरी गप्पा गोष्टी करत असायचा. असंच एकदा मी घरीच होते. बाबा सकाळी त्यांच्या ऑफिसला गेले होते. दादानेही त्या दिवशी कॉलेजमधून सुट्टी घेतली होती. मी तेव्हा पेंटिंग करत हॉलमध्ये बसले होते. मला चित्र काढण्याची फार आवड होती. अचानक मला आईच्या खोलीतून आवाज आला. तिने कोण आहे असा आवाज दिला. मी तिच्या खोलीत जाणार तेवढ्यातच दादा पुढे आला. तो म्हणाला, तू तुझं काम कर, आईला काय हवे ते मी बघून येतो. दादा आईच्या खोली जाताच तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद झाला. मला वाटलं असेल काही आईचं काम होतं. काही वेळाने दादा आईच्या खोलीतून बाहेर आला. मी त्याला आईला काय हवं होतं ते विचारलं. तेव्हा दादा म्हणाला, काही नाही, तिच्या बाथरूमची लाईट सुरू होत नव्हती, त्याचंच काम करण्यासाठी मी गेलो होतो. दादा पुढे मान डोलावून मी पुन्हा माझे चित्र काढण्याचे काम करू लागले. असेच दिवस जाऊ लागले. आता मला दादा व आईमध्ये जास्त जवळीक वाढलेली जाणवत होती. पुढच्या काही दिवसानंतर दादाचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाची खरेदी करायला तो आईसोबत गेला होता. पुढचे 4 दिवस उलटले व दादाच्या वाढदिवसाचा दिवस उजडला. वाढदिवस छान साजरा झाला. वाढदिवसाचा केक कट झाल्यावर बाबा त्यांच्या काही कामानिमित्त बाहेर गेले होते. दादाला त्याच्या मित्रपरिवाराकडून बरेचसे गिफ्ट आले होते. मला त्यांच्या त्या भेटवस्तू पाहण्याची फार उत्सुकता लागली होती. त्यामुळे दादाला बोलवण्यासाठी मी त्याच्या खोलीत गेले, कारण त्याला आलेले गिफ्ट मी परस्पर बघू शकत नव्हते. मी तसं केलं असतं तर दादा मला ओरडला असता. मी त्याला त्याच्या खोलीत पाहिलं तर तो तिथे नव्हता. त्यानंतर मी त्याला घरात शोधू लागले. मला तेव्हा आईच्या खोलीतून आवाज आला. आईच्या खोलीचा दरवाजा मी थोडा उघडला होता. मी तिच्या खोलीत गेले तेव्हा मी पाहिलं दादा आईच्या पाठीमागून उभा होता. असं वाटत होतं जणू त्याने आईला पाठीमागून मिठी मारली आहे. माझ्या आवाजाने ते दोघं माझ्याकडे बघू लागले. मी दादाला म्हणाले, तू इथे काय करतोयस? तेव्हा दादाला विचारल्याचं प्रश्नाचं उत्तर आईने दिलं. ती म्हणाली, तुझ्या भावाच्या वाढदिवसाला माझ्याकडून त्याला भेटवस्तू द्यायची राहिली होती.
तीच देण्यासाठी मी तिला इथे बोलवलं. आई माझ्याशी खोटं बोलत होती असं मला वाटत होतं. पण पुढच्या सेकंदाला माझा संशय खरा झाला. कारण तिने तिच्या कपाटातून गिफ्ट रॅप केलेला बॉक्स बाहेर काढला व तो तिने दादाच्या हातात दिला. तेव्हा तर आईने सांगितलेलं कारण मी खरं मानलं होतं. दुसऱ्या दिवशी आत्या घरी आली होती. आत्या आमच्या घरातील आनंदी वातावरण पाहून फारच खुश झाली. ती आईच्या डोक्यावर हात ठेवून तिला म्हणाली, तू तर हे घर अगदी छान प्रकारे सांभाळून घेतलं आहेस. आता तर तू सासूची जबाबदारीही अगदी व्यवस्थितपणे पार पाडशील याची मला खात्री आहे. आत्याने दादासाठी स्थळ आणलं होतं. ती म्हणाली, विनयचं वय आता लग्नाचं झालंय. आता त्याचं लग्न करायला हवं. जेव्हा लवकर मुलाचं लग्न झालं तेवढं चांगलं असतं. आत्या दादाच्या लग्नाच्या मागे लागली होती. तेव्हा बाबा तर घरी नव्हते. पण आईने त्याच्या लग्नासाठी आत्याला सरळ सरळ नकार दिला. ती म्हणाली, विनयला एवढ्या लवकर एवढ्या मोठ्या जबाबदारीमध्ये अडकवणे बरं नाही. आईचं बोलणं ऐकून थोडा वेळ दादाच्या लग्नाबद्दल बोलणं तो विषय आत्याने नंतर बंद केला. पुढचे 4 दिवस आत्या आमच्या घरीच राहणार होती. आत्या आल्यापासून 2 दिवस तर माझ्या खोलीत झोपली होती. त्यानंतर ती अचानक दादाच्या खोलीत राहायला गेली. आत्या आल्यापासून 4 दिवस अगदी झटक्यात गेले होते. निघताना आत्या थोडी गोंधळली होती. आत्याला मी जेव्हा रिक्षापर्यंत सोडायला गेले तेव्हा तिने मला अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्याने मी थक्क झाले होते. आत्या म्हणाली, आता 2 दिवसांपासून मी विनयच्या खोलीत झोपत होते तेव्हा तो मध्यरात्री कुठेतरी उठून जात असायचा. मला तर तुमच्या घरातील वातावरण काही व्यवस्थित वाटत नाहीये. मला दादाशी याबद्दल बोलावं लागेल. आत्या, लोकांचं तर कामच असतं भावाच्या घरात काड्या लावण्याचं. आत्याही आता तेच करत होती हे मला तिच्या बोलण्यावरून लक्षात आलं होतं. आत्याला पटकन रिक्षात बसवून मी घरी आले. घरात येऊन मी पाहिलं, आई दादाला नाश्ता भरवण्यात जरा जास्तच व्यस्त होती. असंच त्या दिवशी रात्री मी बाबांच्या खोलीत रोजप्रमाणे त्यांना भेटायला गेले. तेव्हा मी आईच्या खोलीचा दरवाजा उघडला तर समोर मला दादा दिसला. त्याला पाहून मला लक्षात आलं की बाबा तर आज सकाळीच काही कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. पण यावेळेला दादा आईच्या खोलीत तिला मिठीत घेऊन काय करत होता. मी दादाला तो आईच्या खोलीत काय करतोय याबद्दल विचारलं. तेव्हा तो म्हणाला की आई तिच्या माहेरच्या माणसांची आठवण काढत होती त्यामुळे मी तिचे अश्रू पुसत होतो. मिठीत घेऊन अशी अश्रू पुसण्याची ही वेगळी पद्धत मी आत्ता बघितली होती. यावेळी आईचा चेहराही मला जरा जास्तच पडलेला दिसत होता. बहुतेक दादाने सांगितलेलं कारण खरंही असावं. मी आईसाठी किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन आले. मी तिला म्हणाले, आई तू रडू नकोस. इथे मी आणि दादा तुझी काळजी घेण्यासाठी आहोत ना. आईने तेव्हा मला प्रेमाने जवळ घेतलं. आई शांत होताच मी माझ्या खोलीत गेले. असंच पुढचे 2 दिवस उलटले. त्या दिवशी माझी तर सुट्टी होती. मला चित्र काढण्याची फार आवड होती. आज मी माझ्या आईचं चित्र काढण्याचं ठरवलं. मी आईच्या खोलीत गेले व तिला मी पाठमोऱ्या बाजूने बसून तिची मान मी तिला मागे वळवायला सांगितली. तिला माझ्यासमोर बसवून मी तिची हुबेहूब चित्र बनवू लागले. आईने अजून थोडा वेळही पोच देण्यासाठी तिच्या पाठीवरची केस बाजूला केली. आईने तिच्या पाठीवरची केस बाजूला केली तसं मला तिच्या पाठीवर काही नखाचे निशाण दिसले. आई तुला पाठीवर काय लागलं? मी असं विचारलं तेव्हा ती म्हणाली, हे तुझ्या बाबाच्या प्रेमाचे निशाण आहेत. असं बोलून ती लाजली होती. पण मागच्या 3 दिवसांपासून बाबा तर घरी नव्हते आणि आईच्या पाठीवरील जखम मला ओली दिसत होती. पण मागच्या 3 दिवसांपासून तर बाबा घरी नव्हते आणि आईच्या पाठीवरील जखम मला ओली दिसत होती. म्हणजे आई माझ्याशी काहीतरी खोटं नक्कीच बोलत होती. आता मी तर चित्र काढत होते तेव्हा जसा तिला दादाचा आवाज आला तशी ती माझ्यासमोरून उठून लगेच खोलीतून बाहेर गेली. तिला बाबापेक्षाही दादाची जास्त काळजी होती हे मला सरळ सरळ दिसत होतं. मागच्या काही दिवसांपासून मी जे काही बघत होते त्यांचं मी चित्र काढून ठेवलं होतं. आईचे तर मी अनेक चित्र काढून ठेवले होते. त्यात आई बऱ्याच वेळा दादासोबत होती. आज रात्री मी माझ्या खोलीत एकटी असताना ते सगळे चित्र मी माझ्या बेडवर पसरून ठेवले होते. ते चित्र पाहून मला तर आई व दादामधील नातं काहीच वेगळं दिसून येत होतं. नकळत दादा व आईचे जे चित्र मी काढले होते ते हिंदी रोमॅन्टिक पिक्चरमधील हिरो आणि हिरोईनप्रमाणे दिसत होते.
अनेक वेळा आईला आणि दादाला मी सोबत पाहिलं होतं आणि ते सगळे चित्र मी टिपून ठेवले होते. आज दुपारी काढलेलं आईचं चित्र मी तिला दाखवण्यासाठी तिच्या खोलीत जाऊ लागले. आता बाबा घरी नसल्यामुळे आई जास्त वेळ जागी असेल असं मला वाटलं होतं. म्हणून रात्रीच्या 11:30 वाजता मी आईच्या खोलीत तिला ते चित्र दाखवण्यासाठी जाऊ लागले. मी तिच्या खोलीजवळ गेले तसं मला तिच्या खोलीतून जरा विचित्र आवाज येऊ लागला. ते आवाज फारच विचित्र होते. आईला काहीतरी त्रास होतोय की काय असं मला वाटलं होतं. म्हणून तेव्हा मी घाबरून दादाच्या खोलीत त्याला बोलवायला गेले. पण दादा त्याच्या खोलीत नव्हता. तो रात्रीचा कधी कधी त्याच्या मित्राबरोबर बाहेर जायचा हे मला माहिती होतं. मला वाटलं तो त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेला असेल. त्यानंतर पुन्हा मी आईच्या खोलीतून बाहेर आले. मी तिच्या खोलीचा दरवाजा वाजवणार तेवढ्यातच आतून मला दादाचाही आवाज येऊ लागला. ते दोघेही रात्रीच्या 12 वाजेच्या सुमारास एकाच खोलीत काय करत होते आणि तेही असे विचित्र आवाज काढून. मला तर ते काही योग्य वाटत नव्हतं. त्या रात्रभर माझ्या डोक्यात सारखे त्या खोलीतील तेच विचित्र आवाज घुमत होते. मला रात्रभर झोपच आली नव्हती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी शाळेतही जाऊ शकले नाही. सकाळी मी जेव्हा नाश्ता करण्यासाठी डायनिंग हॉलमध्ये गेले तेव्हा मी पाहिलं आई फारच खुश दिसत होती आणि दादाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. नाश्ता करत करत अचानक माझ्या पायावरून कोणाचा तरी पाय फिरू लागला. मी टेबल खाली वाकून पाहिलं. मला लागणारा तो पाय दादाचा होता. दादा असं माझ्या पायावरून पाय का फिरवत होता? मी लगेच माझा पाय मागं घेतला. काही वेळाने पुन्हा माझी नजर टेबल खाली गेली. तेव्हा मी पाहिलं तर दादा आईच्या पायावरून पाय फिरवत होता आणि आईही त्याला अजिबात नकार देत नव्हती. तिलाही ते सगळं आवडत होतं असं दिसत होतं. त्या दिवशी रात्री 8 वाजता बाबा घरी आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर जो तो आपापल्या खोलीत झोपायला जाऊ लागला. आई तिच्या खोलीत झोपायला जाण्यापूर्वी दुधाचा ग्लास घेऊन जात होती. मी आईला म्हणाले, आई तू बाबांना रोज असं दूध प्यायला का देत असतेस? कारण तुझ्या बाबांना याची फार गरज आहे. त्यानंतर मीही माझ्या खोलीच्या दिशेने वळले. माझ्या खोलीत जाण्यापूर्वी माझी दादाच्या खोलीवर नजर पडली. आता मी पाहिलं दादा या वेळेला आंघोळ करून तयार झाला होता. अंगावर तो स्प्रेही मारत होता. मला वाटलं तो बाहेर पार्टीला वगैरे जात असावा. म्हणून मी त्याला काही प्रश्न न करता माझ्या खोलीत गेले. काही वेळानंतर मला आईच्या पैजणांचा आवाज येऊ लागला. मी माझ्या खोलीतून बाहेर डोकावून पाहिलं तर आई मला दादाच्या खोलीत जाताना दिसली. आताही माझ्या खोलीत येऊन मी दादाचे आणि आईचे काढलेले फोटो बघू लागले. काय माहिती का, पण मला त्या दोघांबद्दल सारखं नकारात्मक विचार येत होते. आईची आता एक गोष्ट मला आठवत होती. तिला काही जरी काम असलं तरी ती प्रत्येक छोट्या कामासाठी दादाला तिच्या खोलीत बोलवत असायची. मी तिची मदत करायला जायचे तेव्हा ती मला म्हणायची की तू लहान आहेस, तुला काही समजणार नाही. मला काही समजू नये एवढी मी लहान नव्हते. दादाचे व आईचे मी काढलेले ते चित्र पाहून आता तर मीही माझं भान हरपत होते. मी तेव्हा माझ्या विचारांना नियंत्रित करून शांतपणे बेडवर जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी बाबा ऑफिसला जाण्यापूर्वी आईला गरगरू लागलं. आईची तब्येत खराब झालेली पाहून बाबांच्या आधी दादा डॉक्टरांना घरी घेऊन आला. त्या दिवशी आम्हाला एक गोड बातमी मिळाली होती. आई गरोदर होती. ती बातमी ऐकून बाबा तर खुश दिसत होते. बाबाप्रमाणे मीही फार खुश होते. पण आई आणि दादाच्या चेहऱ्यावर रंग उडालेला दिसत होता. ते एकमेकांकडे बघत होते. त्या दिवशी बाबांनी तर सुट्टीच घेतली. त्यांनी आत्यालाही फोन करून ती गोड बातमी दिली. बाबा दिवसभर आईच्या मागे पुढेच होते. पण आईच्या चेहऱ्यावरचा रंग मला उतरलेला दिसत होता. दिवसभर आई मला दादासोबत बोलताना दिसली नव्हती. परंतु कालप्रमाणे आजही रात्री ती दादाच्या खोलीत शिरली. आई व दादामध्ये काय सुरू होतं हे मला माहिती करून घ्यायचं होतं. म्हणून मीही दादाच्या खोलीत कानोसा घेण्यासाठी त्याच्या खोलीच्या बाहेर गेले. त्याच्या खोलीचा दरवाजा थोडासा उघडाच होता. आत मी पाहिलं. आईने दादाला घट्ट मिठी मारली होती. ती दादाला म्हणत होती की, विनय, आता तर मी गरोदर आहे. या बाळाला मी नेमकं कोणाचं नाव देऊ? आई असं का बोलत होती जसं की तिच्या पोटातील बाळ बाबांचं नसून दादाचं आहे. मी त्यांच्या खोलीचा कानोसा घेत होते. तेवढ्यातच मागून बाबा आले आणि त्यांनी दादाच्या खोलीचा दरवाजा खाडकन उघडला. तुम्ही सगळे मला इथेच भेटलात ते बरं झालं.
बाबा त्यांचं बोलणं होताच त्या खोलीतून बाहेर जाऊ लागले, तेव्हा आईने त्यांना थांबवलं. दादाच्या व आईच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक फिका पडला होता. तेव्हा आई वेगळ्याच काहीतरी बडबडू लागली. ती म्हणाली, मला माफ करा, मी तुमच्यासोबत परदेशात येऊ शकत नाही. मी तर विनयवर प्रेम करते. माझ्या पोटातील बाळही विनयचंच आहे. आईच्या तोंडातील सगळं सत्य ऐकून बाबा व मी एकमेकांकडे बघून हसू लागलो. बाबांनी त्यांच्या हातातील ते चित्र विनयला दाखवले. बाबा म्हणाले, विनय, तू स्वतःच्या बापासोबत धोका केला. स्वाती माझी बायको आहे हे माहीत असूनही तू तिच्यासोबत नातं वाढवलं. मला तुमची सत्यता दुपारीच माहिती झाली होती. दुपारी जेव्हा निकिताने तिने हे सर्व काढलेले चित्र मला दाखवले, तेव्हा तुझं व तुझ्या आईचे चित्र पाहून मी तुम्हा दोघांमध्ये काय सुरू आहे हे समजलं होतं. मला तुमचं सत्य तुमच्या तोंडून बाहेर आणायचं होतं. बाबा दादाला म्हणाले, आत्ताच्या आत्ता तू माझ्या डोळ्यासमोरून बाजूला हो. त्यावेळी दादाच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि आईही रडत होती. ती बोलू लागली, आम्हाला माफ करा, पण विनयने व मी जे काही केलं ते आमच्या समोर आलेल्या कठीण परिस्थितीमुळे. विनयशी अशी परिस्थिती आली होती, तो काही करू शकत नव्हता. मी व विनय मागच्या 2 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात आहोत. आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. विकास व मला लग्न करायचं होतं, पण माझ्या घरच्यांना हवा होता एक श्रीमंत मुलगा. विनय अजून शिक्षण करत होता आणि माझ्या घरचे माझं लग्न करायला निघाले होते. विनयसोबत माझे बाबा लग्न करायला नकार देत होते. त्यावेळी विनयने तुमचं स्थळ मला सुचवलं. जेव्हा मी तुमच्यासोबत लग्न केलं नसतं तर बाबांनी दुसऱ्या कोणासोबत माझं लग्न लावलं असतं. त्यामुळे आम्ही दोघांनी हा प्लॅन बनवला. विनय म्हणाला, तू माझ्याच बाबांशी लग्न करून आमच्या घरी ये. आज न उद्या बाबांना आम्ही सगळी सत्यता सांगेल. पण लग्न झाल्यानंतर तुम्हाला आमचं सत्य सांगण्याची हिंमतच झाली नाही. आम्ही फक्त योग्य वेळेची वाट बघत होतो. आईचं बोलणं ऐकून बाबा दादाजवळ गेले. त्यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला व ते म्हणाले, विनय, योग्य संधी कधीच येत नसते. संधी आपल्याला साधावी लागते. तू हे मला आधीच सांगितलं असतं तर मी तुझं लग्न कधीच स्वातीसोबत लावून दिलं असतं. ही सगळी संपत्ती तुझीच तर आहे. काहीच वर्षात तू ही नोकरीला लागशीलच. बाबांनी दादाला प्रेमाने जवळ घेतलं. हे पाहून स्वाती समजली होती की बाबांनी त्यांना माफ केलं. तिने तेव्हा अजून एक सत्यता सांगितली. ती बाबांना रोज रात्री दुधात झोपेची औषधं घालून द्यायची. त्यामुळे आजपर्यंत बाबांनी तिला हातही लावला नव्हता. बाबांनी त्या दोघांनाही आपलीच मुलं आहेत म्हणून माफ केलं. दादा चुकीचा वागला होता हे त्याला लक्षात आलं. त्याने बाबाची माफी मागितली. त्यानंतर बाबांनी दुसऱ्या दिवशी मंदिरात जाऊन त्यांचं लग्न लावलं. स्वातीच्या पोटातील बाळाला त्यांच्या खऱ्या बापाचं नाव मिळालं होतं. मंडळी, आयुष्यात काही गोष्टींचे निर्णय योग्य वेळी घेतलेले चांगले असतात, कारण वेळ गेल्यानंतर त्या गोष्टींवर पस्तावा करण्यापलीकडे काही उत्तर नाही. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.